बाहेर गेलते ना, मला बाहेर खूप जास्त वेळ लागला, त्यामुळे आता मला स्वयंपाक बनवायला थोडासा उशीर होते. स्वतःची स्वतः रेनकोट काढायला आणि घालायला शिकला होतो. येतो का तुला आता काढता येतो? आता चैन ह्यानी स्वतःच लावली हाताने. मस्त ऊन पडले, भारी वाटते. ऊन पडलं की थोडंसं पाऊस कंटिन्यू चालू, म्हणजे थोडा थोडा चालू, खूप जास्त नाही. पण सकाळी नाश्ता केला आहे ना, त्याच्यामुळं काही वाटत नाही. नाही मग एवढा वेळ म्हणल्यावर भूक लागते, तर नाश्ता वगैरे केला आणि नंतर त्याला शाळेत सोडलं. आणि हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या काही नवीन व्हिडिओमध्ये आणि काही नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. सो आत्ता मी परवापासून ना डेली ब्लॉगिंग आहे ती चालू केली, पण परवा दिवशी काढलं आणि आज काही व्हिडिओ काल काढणं नाही झाला, कारण की काल होती वृद्धांच्या स्कूलमध्ये दिंडी. तर मग तिकडं आवरायला वेळ झाला आणि मग मी म्हटलं की काल काढणं नाही झालं, तर म्हटलं चला आता आजपासून कंटिन्यू करूयात. स्वतः म्हणजे आंघोळ वगैरे झाली, आवरले आणि आत्ता मला बनवायचा आहे स्वयंपाक. रुद्राज झोपलेला आहे, त्याचा अजून टिफिन वगैरे बनवायचा आहे, तर थोडीशी घाई आहे, कारण की मी फक्त ह्याच्यामुळेच बनवत नव्हते. तर सकाळी सकाळी जायची खूप घाई असते, त्याला शाळेत वगैरे सोडल्याच्या नंतर व्हिडिओ वगैरे काढत असते. म्हटलं चला आजपासून सकाळी पण थोडाफार काढायचा, कारण की डेली ब्लॉगिंग म्हटलं की सकाळपासून सुरुवात करावं लागते. तर चला आता हे रात्री मी भांडे घासून ठेवलेले आहेत, तर सगळ्यात अगोदर भांडे लावून घेऊया. आणि आजपासून चहा पण बंद करायचा आहे असं म्हणते मी, कारण की मी खूपदा असं केलं की चहा बंद केलेला आहे आणि परत चालू केला आहे, पण तरी पण म्हणते की मी आजपासून बंदच करणार आहे. बघूयात, झालं तर बंद होणार तर चांगलाच आहे. तर आता एवढेच भांडे ह्याच्यामध्ये लागत आहेत, बाकीचे आहेत ते आता मला वरण भाताला कुकर पण लावावं लागणार आहे. चहाचं पातेलं पण लागणार, कोमट पाणी करायला आणि पीठ भिजवायला आहे, तर हे मी आता साईडला ठेवते. तर कोमट पाण्यापासून सुरुवात. मी ह्याच्या अगोदर पण ना खूपदा म्हणजे कोमट पाणी घेतलेलं आहे आणि खूपदा ते पण माझ्याकडनं म्हणजे बंद झालं प्यायचं. तर सुरुवातीला आत्ता मला बी बरेच दिवस झालं कोमट पाणी पित नव्हते. आत्ता मला सुरुवात करायची, तर सुरुवातीला 1 ग्लासपासून चालू करायचं आणि मग हळूहळू 1 तांब्या किंवा 1 लिटरपर्यंत जरी पिलं ना सकाळी सकाळी तर चांगले. आणि वजन वगैरे कमी करायचं असलं ना तर खरंच खूप चांगले कोमट पाणी. पण आणि मेन म्हणजे जे आपल्याला सकाळी सकाळी उठलं की चहा आवडतो ना, तर कोमट पाणी पिलं ना तर मग चहा पिण्याची पण इच्छा नाही होते. तर चला अगदी कोमट करायचं. तर चला गॅस बंद करते. सुरुवातीला 1 ग्लास घेऊया. खूप जास्त गरम घेतलं तरी पिता येतं आणि खूप जास्त म्हणजे अगदीच थोडंसं गरम केलं ना तरी ते पण पिऊ वाटत नाही. थोडंसं मीडियम पाहिजे. तर आता एकदम तसं झालं म्हणजे ग्लास, आता हा स्टीलचा ग्लास आहे ना, म्हणजे चटका नाही बसला पाहिजे ग्लासला. आणि माझ्या घशाला पण थोडासा आराम वाटतो, कारण की माझा घसा थोडासा दुखतोय, खोकला वगैरे सारखं चालू असतो मला. तर गरम पाण्याने ना घशाला पण खूप जास्त आराम भेटतो. तर आत्ता मी पीठ भिजवायला घेते, कारण की रुद्रांशला टिफिनला चपाती द्यावा लागते, त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर आहे मला ह्या चपात्या बनवून द्यावा लागतात. तर नाश्त्याला वगैरे ना म्हणजे कधी कधी तो जाम चपाती पण खातो किंवा मग बेसनपोळी वगैरे केली तर पण त्याला टिफिनला चपाती द्यावाच लागते. मॅगी वगैरे म्हणजे सकाळी काही पण खात होतो, पण टिफिनला त्याला चपातीच द्यावा लागते. तर त्याच्यामुळे आत्ता तो उठला नाही, त्याचं पाणी तापत आलं आहे. पाणी तापला तर मला कणिक भिजून घ्यावं लागेल. मग एकदा कणिक भिजवली नाही तर मग परत ती थोडा वेळ भिजूस तर त्याचं आवरावं लागतं, म्हणजे त्याची आंघोळ घालायची, त्याचं सगळं आवरायचं, ड्रेस वगैरे घालायचा, त्याला जेवण द्यायचं, त्याच्यातच ना माझा खूप जास्त वेळ जातो. मग तिथून आल्याच्यानंतर मग कधी पण मी तिथून आल्याच्यानंतरच त्याच्यासाठी व्हिडिओला सुरुवात करत असते, कारण की एकतरी सकाळी आपलं जास्त आवरत पण नाही. म्हटलं चला थोडंसं लवकर उठून आवरूयात. तर आत्ता मी ना ह्याच्यामध्ये का म्हणजे आमच्याकडे ह्याला टोपलं म्हणतात, तर मी ह्याच्यामध्ये का कणिक भिजवते, कारण की काय होतं ताटामध्ये पण भिजवायला येते, मोठाले ताट. तर काय होतं ह्याच्यामध्ये ना पीठ चाळून वगैरे घेतलं ना तर ते पीठ आहे आपल्या अंगावर पण नाही सांडत आहे आणि खाली ना अजिबात नाही राडवतं, म्हणजे किचन कट्ट्यावर पण नाही राडवतं पीठ भिजवताना, आणि आपल्या म्हणजे चाळून वगैरे घेताना ड्रेसवर पण नाही होत आहे.
त्याच्यामुळे मला ह्याच्यामध्ये खूप सोपं जातं, म्हणजे कमी पीठ भिजवायचं असं किंवा जास्त, त्यामुळे मी ह्याच्यातच कधी पण पीठ भिजवते आणि जास्त वेळ पण नाही लागत आहे. जोपर्यंत असं पीठ लोण्यासारखं होत नाही ना तोपर्यंत पीठ मी भिजवत असते. बघू शकता एकदम मस्त मऊ झाले आणि आत्ता एवढं छान भिजले ना, तर आपल्याला ह्याला जास्त आता भिजून ठेवायची गरज नाही. डायरेक्ट जरी चपात्या लाटायला घेतल्या ना तरी पण मस्त होतात. तर चला आता ह्यांचा उतर चहा टाकते आणि नंतर चपात्या बनवून घेते. ए बाळा, चहा पिणार आहेस का? रुद्रांश पण उठलाय, पण तो काय झाले 8 दिवस झाले ना चहाच घेत नाही म्हणतो, काय माहिती. तो मला पण चहा सोडायचा आहे. तसं तर आम्ही ना म्हणजे ब्लॅक टीच बनवतो. ए रुद्रांश, चहा घेणार आहेस का? घेणार आहे? तू तर चहा बंद केलता ना? बंद केला का घेणार आहे मग? दोघांपुरता चहा टाकलाय, कारण की तो म्हटलाय आज की घ्यायचा आहे मला. आत्ता घ्यायचा म्हणतोय, पण एकदा दिला ना त्याला कपात वगैरे होते तर मग परत नाही म्हणणार आहे, त्यामुळे मी अगदी त्याला थोडासाच टाकला. सो मग चहा मस्त उकळला. आत्ता मी बरेच दिवस झाला अशा आत्ता दुधाचा चहा घेत नाहीत, खूप जास्त पित्त होतं म्हणून. तर मग काळा चहा बनवतोय. तर इकडे बघू शकता आता पीठ म्हणजे फक्त चहा होईपर्यंतच पण एकदम मस्त छान भिजलं आहे, म्हणजे चपात्या करायला काही जास्त वेळ नाही लागत आहे. सो आता आपला चहा पण झाला आणि थोडासा रुद्रांश म्हणजे रडत होता, तो थोडासा आज लवकर उठला म्हणून रडायला लागला, म्हणून हा वाईच आहे ना, मी ह्याला फक्त ओव्हरवाईज देते. चहा वगैरे झाला आणि मग म्हटलं की मी चहा आणि बिस्किट खाणार आहे, म्हणून मी त्याला चहा टाकला. म्हणजे तो चहा नाही घेत आहे जास्त, कधीतरी घेतो, पण आज म्हटला की मी चहा आणि बिस्किट घेणार आहे, तर म्हणून मी त्याला चहा दिलेलं आहे. आणि मी बनवते चपाती. आता मला वाटतं आजच्या दिवस रुद्रांशला ह्याची पोळीच बनव, शेंगदाणे बनवायची, कारण की आता उद्या आणि परवा 2 दिवस सुट्टी. उद्या तर एकादशीच आहे आणि परवा रविवार, म्हणजे तशी शनिवारी सुट्टी असते त्याला 2nd आणि 4th, तशी त्याला शनिवारची पण सुट्टी आणि एकादशी पण आहे. तर मग ए रुद्रांश, तुला टिफिनला काय द्यायचं रे? हां, तुला शेंगदाणे गुळाची पोळी देऊ का? त्याचं काय नसतं, काही पण दे, कारण की आता भाजी करायला वेळ होईल, त्याचा टायमिंग होत आलाय. पीठ अगदी ना मी फक्त चहा बनवूस तरच पीठ भिजवून ठेवलं. एवढं मस्त पीठ भिजले आणि पीठ छान भिजलं ना, मग मला चपात्या करायला खूप जास्त आवडते. तर गोल आता बघू शकता पहिली चपाती आहे, तरी पण मस्त छान तवा पण छान गरम झालता. आणि आता ह्या साईडला पण पूर्ण अशी भाजली ना, कच्ची अशी थोडी, आता ही साईडला थोडीशी फोल्ड झाली म्हणून कच्ची राहिली. पूर्ण साईडने आता ही भाजली ना तर ह्याला तेल लावायचं आणि लगेच आपण थोडीशी कच्ची राहिली आणि तेल लावलं ना तर मग ती चपाती भाजल्याच्या नंतर असं वाटतं की पूर्ण छान भाजली. मस्त छान फुगली पण आणि मस्त भाजली. तर चला आता बाकीच्या चपात्या आहेत त्या पण मी पटकन बनवून घेते, कारण की आता परत त्याची आंघोळ राहिली आणि त्याला जेवण घालायचे. आता तो त्याने चहा बिस्किट म्हणजे घेतले, तर बिस्किट खाल्लं तर तो जेवण वगैरे नाही करणार आहे. पण बिस्किट नाही खाल्लं, तो कधी कधी असं समोर घेतो बिस्किट चहा आणि नाही खाते, फक्त पुडा फोडून ठेवतो, 1 ते 2 खातो, नाहीतर मग नाही खात, असं करतो कधी कधी. आणि मग बाकीच्या चपात्या वगैरे बनवून घेतल्या आणि मग तो म्हटला की गूळ शेंगदाण्याची पोळी बनव. तर मग मला पण खूप जास्त आवडती, तर मग त्याला एक आणि मला एक मी असं बनवत असते, म्हणजे त्याला टिफिनला वगैरे द्यायचं असेल तर.
तर करायला काही नाही, एकदम सोपी आहे. म्हणजे गूळ आणि शेंगदाणे, गूळ थोडासा कमी घ्यायचा आणि शेंगदाणे आहेत ते छान खरपूस भाजून मिक्सरला लावून काढायचे. गूळ जर थोडासा जास्त झाला तर मग काय होतं की पोळी आहे ती लाटायला पण येत नाही आणि भाजताना पण चिटकती. तर त्याच्यामुळं गुळाचं थोडंसं प्रमाण कमी घ्यायचं आहे आणि शेंगदाण्याचं जास्त. तर बघू शकता मला थोडंसं पीठ जास्त लागलं, एवढं नाही लागत आहे. पण पोळी आहे ना ती एवढी मस्त लागती. तर आत्ता आपल्याला ह्याला ना तूप लावून भाजायची. कधी पण जेव्हा आपण पोळी बनवतोय ना, म्हणजे आता मी शेंगदाणे गुळाची पोळी जास्त बनवत असते, तर त्याला कधी पण तूप लावून भाजायचं आणि भाजल्याच्या नंतर पण थोडंसं तूप त्याच्यावरती टाकून फोल्ड करून ठेवायची. म्हणजे कडक पण नाही होते आणि खायला पण एकदम छान लागते. तर अगोदर एकच बनवायची होती त्याच्यापुरती, म्हणजे त्याला फक्त शाळेत द्यायला अर्धीच लागती आणि घरी खाल्ली कधी तर तो खातो, नाहीतर पण घरी त्याला साधी चपाती आवडती. तर मग मला पण एक छोटी पोळी बनवली आणि त्याला पण एक बनलं शाळेत जायला टिफिनला, तर त्याच्यासाठी पण एक पोळी बनवली. मग आता भाजी आणि वरण भात राहिलेला आहे. बाकीचं पण बरंच काम राहिलं आहे, पण म्हटलं अगोदर त्याचा आंघोळ वगैरे झाली, तर मग म्हटलं आता त्याला अगोदर जेवू घालावं आणि शाळेत सोडून येते. घरून वाटत होतं आवरलं तेव्हा की पाऊस आहे, पण आता पाऊस नाही. राहू दे बाळा, चेन लावलेलं रेनकोटची, तसंच निघलोय. मस्त ऊन पडले, राहू दे. स्वतः रेनकोट काढायला आणि घालायला शिकला होतो. येतो का तुला आता काढता येतो? आता चैन ह्यानी स्वतःच लावली हाताने. मस्त ऊन पडले, भारी वाटते. ऊन पडलं की थोडंसं पाऊस कंटिन्यू चालू, म्हणजे थोडा थोडा चालू, खूप जास्त नाही. स्वतः बाहेरून आले आणि भांडे वगैरे घासले, सकाळी स्वयंपाक बनवलेले. तर म्हटलं आत्ता माझी अजून भाजी राहिली, चपात्या वगैरे झाल्या, भात पण राहिला आहे. पण आत्ता मला बनवायची आहे मसूर डाळ. तर आत्ता मी ही डाळ आहे ना थोडा वेळ भिजू घालते. कुकर लावपर्यंत छान भिजती आणि मग भिजली याला कांदा आणि टोमॅटो घातले. लगेच जास्त वेळ नाही लागत आहे. स्वतः 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेते. अजून थोडंसं आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि झाकण घालून 10 ते 15 मिनटं असंच ठेवायचं, म्हणजे डाळ छान भिजते. आता राहिलेले भांडे आहेत ते मी घासून ठेवलेले लावून घेते आणि अगोदर कुकर लावून घेते. आता रुद्रांच्या शाळेचा आणायचं टायमिंग पण झालं आहे, तर म्हटलं कुकर लावते आणि त्याला घेऊन येते. भाजी काही नाही आल्याच्या नंतर टाकली तरी चालते. आता आपण ह्याला झाकण घालून ठेवूयात. बाहेर गेलते ना, मला बाहेर खूप जास्त वेळ लागला, त्यामुळे आता मला स्वयंपाक बनवायला थोडासा उशीर होते. पण सकाळी नाश्ता केलाय ना, त्याच्यामुळं काही वाटत नाही. नाही मग एवढा वेळ म्हणल्यावर भूक लागते, तर नाश्ता वगैरे केला आणि नंतर त्याला शाळेत सोडलं. आणि येताना पण बाहेर गेलते, येताना पण वडापाव वगैरे आणला. तर आता मी कुकर लावून घेते आणि आता माझी डेली ब्लॉगिंग मी आता कंटिन्यू करणारच आहे. तर तुम्हाला हे डेली ब्लॉगिंगचे व्हिडिओ कसे वाटतात मला हे पण कमेंट करून नक्की सांगा, की फक्त तुम्हाला रेसिपीचे बघायला आवडतील का डेली ब्लॉगचे, तर ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. त्याचा एका बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तर आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राहिलेलं काम आहे मी आवरून घेते.